वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी फॅक्टरीत अज्ञातांचा कारनामा, 10 गोऱ्हे मैदानात सोडून दिली. राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना क्लब हाऊसच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात अज्ञात व्यक्तींनी 10 गोऱ्हे पाय बांधून सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सलीम पठाण यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ राहुरी पोलीस व देवळाली प्रवरा नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर नागरिक व प्रशासनाच्या मदतीने घटनास्थळी धाव घेण्यात आली. पोलीस हवालदार नदीम शेख व सतीश कुऱ्हाडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनीही भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निमसे यांनी गोरींची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर हे गोऱ्हे राहुरी फॅक्टरी येथील गोपाळकृष्ण गोशाळेचे ललित चोरडिया यांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून जनावरे अशा प्रकारे टाकून देणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. नमस्कार, मी आज पहाटे आपल्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकार साखर कारखाना या हद्दीमध्ये फिरत असताना अक्षरशः निंदनीय गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखाना या हद्दीमधील जी मळीची गटर आहे त्या ठिकाणी अक्षरशः कोणीतरी मूर्खाने जे गायींचे लहान लहान वासरू आहेत, जे पिल्लं आहेत, त्यांना अक्षरशः बांधून या ठिकाणी सोडलेलं आहेत. या ठिकाणी 9 गायींचे लहान पिल्लं आहेत, त्यांचे हातपाय बांधून या ठिकाणी त्यांना सोडलेलं आहे. अतिशय दुःखाची बाब आहे. जर त्या व्यक्तीला जर ही पिल्लं सांभाळायचे नव्हते तर त्याने कोणाला तरी देऊन याचं पालन करावा किंवा ज्या ठिकाणी गाय वासरांचं पालन होतं त्या ठिकाणी हे देण्यात यावा अशी विनंती आहे. हे असे हाल म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी. दाखवा यांना. अक्षरशः पहा, यांचे हातपाय या बारीक पिल्लांचे बांधून अक्षरशः या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. हे पहा, लहान लहान जे पिल्लं आहेत त्यांचे हातपाय बांधून या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी सकाळी फिरण्यासाठी मित्र आलो होतो. तर या ठिकाणी पहिले राहुरी नगर मनमाड हायवेच्या जवळ काही लोकांनी जे समाजकंटक म्हणा किंवा त्यांना गोमातेबद्दल आदर नाही अशा लोकांनी या ठिकाणी हवे जी लहान लहान जनावरे आणून टाकली आणि यांना बऱ्यापैकी कुत्र्यांनी खाल्लेलं आहे, बऱ्याचपैकी कुत्र्यांनी खाल्लेलं आहे. पण काय होतं, ज्यावेळेस आपले लोक गोरक्षक म्हणून वाटतात किंवा बाकीचे आम्ही म्हणतो गोशाळा चालवतो किंवा आम्ही म्हणतो आम्ही जनावरं सांभाळतो, पण अशा प्रकारचा इथं कुठलाही प्रकार नाही. आम्ही गोशाळेवाल्यांना पण 2-3 ठिकाणी फोन केला, पण यांनी त्याचा नंबर दिला, त्यांनी त्याचा नंबर दिला आणि आमच्या इथं जी गोशाळा आहे त्या गोशाळेवाल्यांनी पण तेच केलं. ते म्हणजे आम्ही सांभाळू शकत नाही, आमच्याकडे दूध नाही किंवा आम्ही ते जनावर आमच्याकडे पण मरून जातील, तिकडे मारणार आहे आणि इकडे पण मारणार आहे. मग आपण जर या ठिकाणी म्हणतो हे जनावर आणून सोडलेले तर आम्ही आता जे गोमातेचं रक्षण करणारे लोक आहेत तर आम्ही हे जनावर नेऊन सोडायचे कुठं? बरं, तुम्ही हे जनावरं सोडू पण नका ना. तुम्हाला सोडायचे तुम्ही एखाद्या गोशाळेत नेऊन सोडा का जिथं ते जनावरं सांभाळल्या जातील. पण आजची परिस्थिती अशी आहे, गोशाळेला सरकारचं अनुदान देखील आहे. गोशाळेवाल्यांनी हे जनावर सांभाळायला पाहिजे. अनुदान असल्यामुळे जरी त्यांच्याकडे दुभत्या गाया नसल्या तरी त्यांनी त्या अनुदानातून ॲडजस्ट करून त्यांनी हा प्रकार केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण जर हे गोष्ट होत नाही तर आम्ही या सरकारचा धिक्कार करतो. सरळ तुम्ही जर गोमातेचं संरक्षण करू शकत नाही ना तर आम्ही जाहीर निषेध या सरकारचा या ठिकाणी करतो. आम्हाला आज या ठिकाणी असं प्रकारचं दुःख झालं आहे की जनावरं आज कुत्र्यांनी पाडली, बऱ्यापैकी कुत्र्यांनी पाडली, बऱ्यापैकी आमच्या जोडीदारांनी हे कुत्रे हाकलले, हे जनावरं वाचवले. पण जर सरकारला याचा आम्हाला हात जोडून सरकारला कडकडीची विनंती की सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं, याचा पाठपुरावा करा आणि या जनावरांची काळजी घ्या, कोणीतरी घेईल असा माणूस आम्हाला त्याचा कंटिन्यू नंबर द्यावा, म्हणजे आम्हाला जनावर त्या ठिकाणी पाठवते. धन्यवाद. आमच्या राहुरी फॅक्टरी परिसरात अतिशय काळाकुट्ट दिवस या गोमाते संदर्भात झालेला आहे. सुमारे 10 लहान लहान वासरं कोणीतरी
पाय बांधून राहुरी कारखान्याच्या गोडाऊनच्या बॅकसाईडला टाकलेले आहेत. अक्षरशः पाय बांधल्यामुळे कुत्र्यांनी त्यांना 4-5 वासरं पूर्ण जखमी केलेले आहेत. खरं म्हणजे 1 किंवा 2 दिवसाचं वासरू शेतकऱ्यांनी सुद्धा हे विकू नये आणि विकल्यामुळे हे कोणतरी ते दराशी लोक आहेत त्यांनी घाबरल्यामुळे इथं आणून सोडले, परंतु ही काय बरोबर गोष्ट नाही. मी या ठिकाणी आव्हान करतो, किमान ते खातं होऊ द्या आणि खातं झाल्यावर कोणाला द्या किंवा गोशाळेला द्या. आज जरी समजा कोणाला वाटत असेल या जर्सी जनावराची महाराष्ट्र शासन कोणत्याही गोशाळेला 10 रुपये देत नाही. कोणाला वाटन सरकारला अनुदान देत आहे पैसे देत आहे, तशी काही गोष्ट नाही आहे. या ठिकाणी फक्त मी आपल्याला सरकारला एकच सांगू इच्छितो की आमच्या या नगर जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्ह्यात खूप मोठे ही रोजच्या 10 जनावरं जात आहेत, वासरं जात आहेत, जीवन जात आहेत.